हॅलो फ्रेंड्स, द विजय अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आपण वेब टेक्नॉलॉजी हा सब्जेक्ट बघत आहोत, थर्ड इयर कॉम्प्युटर इंजिनिअरिंग 2019 पॅटर्नचा. तर मागच्या लेक्चरमध्ये आपण युनिट नंबर 3 जो आहे आपला हा जावा सर्वलेट अँड XML. तर याच्यामध्ये आपण हे थर्ड युनिट चालू केलं होतं. तर मागच्या व्हिडिओमध्ये पार्ट 1मध्ये आपण सेक्शन ए जो आहे जावा सर्वलेटचा तो पूर्ण सेक्शन मागच्या व्हिडिओमध्ये कव्हर केला आहे. तर या व्हिडिओच्या आधी तुम्ही तो व्हिडिओ बघायला पाहिजे, कारण हा युनिट आपण 2 पार्टमध्ये डिवाइड केलेला आहे, एक सेक्शन ए आणि सेक्शन बी आणि सेक्शन सी. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सेक्शन बी आणि सेक्शन सी कव्हर करणार आहोत. तर मागच्या व्हिडिओमध्ये मी हे सगळे टॉपिक्स तुम्हाला सांगितले, कसं राहतं, त्याचे एक्झाम्पल्स, डायग्राम्स वगैरे सगळं सिम्पलमध्ये सांगितलं आणि एक्झाममध्ये काय काय इम्पॉर्टंट आहे ते पण मी तुम्हाला सांगितलं. तर हे झालं सर्वलेटबद्दल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण टॉपिक नंबर 13 पासून तर 20 पर्यंत बघणार आहोत आणि याच्यामध्ये आपण XML बद्दल बघणार आहोत. तर XML काय राहतं, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कोणकोणते टॉपिक्स आहेत आणि त्याच्यानंतरचा टॉपिक येतो आपल्याकडे अजाक्स. तर हे सगळं आपण 1 बाय 1 कव्हर करणार आहोत. तर तुमचे इतके पण मित्र असतील त्यांच्यासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. तर सेकंड पार्टमध्ये आपला पहिला टॉपिक येतो XML डॉक्युमेंट्स अँड वोकॅब्युलरीज. तर XML डॉक्युमेंट काय राहतं आणि त्याच्या वोकॅब्युलरीज काय काय आहेत ते आपण बघणार आहोत. तर डॉक्युमेंट्सच्या आधी तुम्हाला XML म्हणजेच काय की ते आधी तुम्हाला माहिती पाहिजे. तर व्हॉट इज XML? तर XMLचा फुल फॉर्म काय होतो की एक्सटेन्सिबल मार्कअप लँग्वेज. आता मार्कअप लँग्वेज आहे ही एक एक्सटेन्सिबल. तर XML इज अ लँग्वेज यूज टू स्टोअर अँड ट्रान्सपोर्ट डेटा इन अ स्ट्रक्चर वे दॅट बोथ ह्युमन्स अँड मशीन्स कॅन रीड. तर XML ही एक लँग्वेज आहे, त्याच्यामध्ये काय करतो आपण की ही डेटा जो असतो तुमचा त्याला स्टोअर करण्यासाठी आणि त्याला ट्रान्सपोर्ट करण्यासाठी एका स्ट्रक्चर वेमध्ये, जेणेकरून की आपण आणि जे तुमचे कॉम्प्युटर्स राहता, मशीन्स राहता, त्यांना रीड करता आली पाहिजे तो डेटा. तर त्याच्यासाठी ही लँग्वेज आपण यूज करत असतो चांगल्यापैकी स्टोअर आणि ट्रान्सफॉर्म करण्यासाठी. तर याचं सिम्पल एक्झाम्पल बघायचं झालं तर रिअल लाईफ एक्झाम्पल तुम्ही लेबल टिफिन बॉक्स बघू शकता की तुमच्याकडे एखादा टिफिन बॉक्स असतो, त्याच्यामध्ये प्रत्येक कंपार्टमेंटमध्ये तुम्हाला लेबल लावलेलं असतं आपण की असा एक टिफिन बॉक्स असतो तुमच्याकडे आणि त्याच्यामध्ये 2 ते 3 डबे असतात. तर प्रत्येक डब्यावरती तुम्ही एक एक लेबल लावता आणि त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं की त्या डब्यामध्ये काय आहे. तर तुम्ही अशा प्रकारे त्याला लेबल लावता आणि त्याच्यावर रीड केल्यानंतर, त्या लेबलला रीड केल्यानंतर तुम्हाला कळतं की त्याच्यामध्ये काय आहे. तर XMLचं पण तसंच राहतं की तो पण असे टॅग देतो आणि टॅगला लेबल असतात. तर तशा प्रकारे तो टॅग देऊन त्याला सांगतो की डेटामध्ये काय काय आहे. तर त्याचं सिम्पल XMLचं एक्झाम्पल बघायचं झालं तर इथे तुम्ही बघू शकता की सगळ्यात पहिले आपण रूट एलिमेंट घेतलेला आहे टिफिन. तर टिफिन या टॅगमध्ये आपण सब टॅग दिलेले आहेत 3, रोटी, सब्जी आणि डाळ. तर असा एक टिफिन राहतो आपल्याकडे, त्याच्यामध्ये 3 पार्ट आपण घेतलेले आहेत, 3 टॅग, सब टॅग. त्याला आपण चाइल्ड एलिमेंट असं बोलत असतो. त्यामध्ये रोटी, सब्जी आणि दाल त्याच्यावरती लावलेले आहे की रोटीमध्ये किती रोट्या आहेत, तर 2 म्हणजेच 2 रोट्या आहेत. त्यानंतर सब्जी कोणती आहे तर स्पेसिफिकली आपल्याकडे आलूची सब्जी आहे आणि डाळ आहे का नाही तर यस, म्हणजेच डाळ पण आहे डब्यामध्ये. तर अशा प्रकारे हे एक सिम्पल एक्झाम्पल तुम्ही तिथे एक्सप्लेन करू शकता. तर हे झालं XML. आता XML डॉक्युमेंट्स काय राहतात त्याच्याबद्दल बघून घेऊयात. तर XML डॉक्युमेंट्स म्हणजे काय की अन XML डॉक्युमेंट इज अ फाईल दॅट स्टोअर्स डेटा युजिंग टॅग्स. म्हणजेच काय की XML डॉक्युमेंट म्हणजेच काय की एक फाईल असते, त्याच्यामध्ये तुम्ही टॅग्सचा यूज करून डेटाला स्टोअर करत असता. त्यामध्ये एव्हरी XML डॉक्युमेंट हॅज, प्रत्येक XML डॉक्युमेंटमध्ये काय काय असतं. प्रोलॉग म्हणजेच काय की हे तुम्ही एक्झाम्पल बघू शकता. एवढं सगळं XML डॉक्युमेंटचं हे एक एक्झाम्पल आहे. त्याच्यामध्ये प्रोलॉग म्हणजेच काय की सगळ्यात वरची जी लाईन असते तुमची XML डॉक्युमेंटची, त्यालाच आपण प्रोलॉग बोलत असतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला व्हर्जन आणि त्याच्यामध्ये त्याचे जे एन्कोडिंग टॅग वगैरे असतात, इन्फॉर्मेशन त्याची की कोणकोणत्या लँग्वेजमध्ये, UTF-8 म्हणजेच काय की कोणकोणत्या फॉर्मॅटमध्ये आपण तिथे स्टोअर करतो. तर प्रोलॉग म्हणजेच काय की XML डिक्लेरेशन ॲट टॉप. तर डिक्लेरेशन काय आहे आपल्या XML डॉक्युमेंटचं, त्याच्याबद्दल हा सगळ्यात पहिली लाईन आपल्याला कोडमधली सांगत असते. त्याच्यानंतर रूट एलिमेंट. आता रूट एलिमेंट हा फक्त एकच राहतो आणि त्याच्यामध्ये सगळं आपण रॅप करत असतो, म्हणजेच त्याच्या मध्ये सगळे जे एलिमेंट्स वगैरे येतात तुमचं, सगळी इन्फॉर्मेशन त्या एका
मेन टॅगमध्ये असते त्यालाच आपण रूट एलिमेंट असं बोलत असतो. तर इथे आपण रूट एलिमेंट स्टुडंट घेतलेला आहे आणि त्याच्यामध्येच आपली सगळी दुसरी जी इन्फॉर्मेशन आपल्याला स्टोअर करायची राहते ती सगळी आपण आतमध्ये देतो त्या रूट एलिमेंटच्या. त्याच्यानंतर येतो चाइल्ड एलिमेंट्स. चाइल्ड एलिमेंट्स म्हणजेच काय की रूट एलिमेंटच्या मध्ये जितके पण आपण एलिमेंट्स वापरतो त्याला चाइल्ड एलिमेंट्स आपण बोलत असतो. तर इथे तुम्ही बघू शकता स्टुडंट झालं, त्यानंतर दुसरा स्टुडंट झालं, त्यानंतर आय डी, नेम, एज, ब्रांच हे सगळेच चाइल्ड एलिमेंट्स आहेत तुमचे. त्याच्यानंतर डेटा म्हणजेच काय की ॲक्च्युअल कंटेंट इनसाइड टॅग. टॅगच्या आतमध्ये ॲक्च्युअल कंटेंट काय काय आहे त्यालाच आपण डेटा बोलत असतो. इथे आय डी बघू शकता तुम्ही, स्टुडंटची आय डी इथे आपण 1 दिलेली आहे म्हणजे हे ॲक्च्युअल कंटेंट झालं, त्यालाच आपण डेटा बोलतो, त्यालाच आपण स्टोअर करत असतो. त्यानंतर राम झालं, इथे एजमध्ये 20 झालं. तर अशा प्रकारे हा जो डेटा असतो आणि हे पूर्ण XML डॉक्युमेंटचं एक एक्झाम्पल आहे. जर तुम्हाला याच्यावरती क्वेश्चन विचारला तर तुम्हाला हे एक्सप्लेन करता आलं पाहिजे. सिम्पल एक्झाम्पल मी इथे घेतलेलं आहे स्टुडंटचं आणि त्याच्यामध्ये स्टुडंटमध्ये 2 स्टुडंटच्या आपण आय डीनुसार त्यांची इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये दिलेली आहे. त्याच्यानंतरचा टॉपिक येतो आपल्याकडे XML मध्ये व्होकॅब्युलरीज काय काय राहतात. तर आधी त्याच्या मिनिंग काय आहे ते बघून घेऊयात. XML व्होकॅब्युलरी मीन्स अ सेट ऑफ XML टॅग्स डिफाईन फॉर अ स्पेसिफिक पर्पज. तर हा काय राहतो, एक सेट राहतो XML टॅग्सचा, म्हणजे याच्यामध्ये खूप सारे टॅग तुम्ही वापरत असता आणि त्याचा जो सेट राहतो म्हणजेच ग्रुप ऑफ टॅग्स राहतात त्याच्यामध्ये, त्यालाच आपण XML व्होकॅब्युलरी बोलतो. त्याच्यामध्ये डिफरंट फील्ड्स डिफाईन देअर ओन XML टॅग्स. त्याच्यामध्ये खूप साऱ्या फील्ड्स राहतात वेगवेगळ्या आणि त्या सगळ्या फील्ड्सच्या त्यांच्या स्वतःचे XML टॅग्स राहतात. दॅट कलेक्शन इज कॉल्ड व्होकॅब्युलरी. त्याच कलेक्शनला आपण व्होकॅब्युलरी बोलत असतो. आता इथे वेगवेगळ्या टाईपच्या व्होकॅब्युलरी दिली आहे आणि त्यांचा यूज कशासाठी केला जातो ते पण आपल्याला इथे दिलेलं आहे. तर सगळ्यात पहिले HTML येते, त्यामध्ये आपण वेब पेजेससाठी त्याचा यूज करत असतो. त्यानंतर SVG हे आपण ग्राफिक्ससाठी यूज करतो. ML आपण हे मॅथमॅटिक्ससाठी यूज करतो. RSS हे आपण न्यूज फीडमध्ये यूज केलं जातं. त्यानंतर WSDL हे वेब सर्व्हिसेसमध्ये यूज केलं जातं आणि XHTML हे वेब पेजेससाठी यूज केलं जातं. तर अशा प्रकारे काही व्होकॅब्युलरीचे एक्झाम्पल मी इथे काढलेले आहेत, ते तुम्ही तिथे देऊ शकता. त्याच्यानंतर XML चे इथे काही फीचर्स आहेत ते पण बघून घेऊयात. तर सगळ्यात पहिला आहे तो सेल्फ डिस्ट्रक्टिव्ह, म्हणजेच काय की टॅग्स डिस्क्राईब द डेटा. तुमचे जितके पण टॅग्स असतील ते काय करत असतात, तिथे डेटाला डिस्क्राईब करत असतात, सांगत असतात की याच्यामध्ये कोणकोणता डेटा तुम्ही देताय. त्यानंतर प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट, म्हणजेच काय की प्रत्येक कोणत्या पण OS सिस्टीमवरती हे वर्क करू शकतं. त्यानंतर ह्युमन रिडेबल, म्हणजेच काय की इझी टू अंडरस्टँड आहे ही लँग्वेज. त्याच्यानंतर मशीन रिडेबल, मशीनला पण प्रोसेस करण्यासाठी खूप इझी जाते ही लँग्वेज. त्यानंतर एक्सटेन्सिबल म्हणजेच काय की यू कॅन क्रिएट युअर ओन टॅग्स, त्याच्यात तुम्ही स्वतःचे तुमचे टॅग्स पण यूज करू शकता. तर असे काही फीचर्स आहेत या लँग्वेजचे. त्याच्यानंतर XML डिक्लेरेशन कसं राहतं आणि स्ट्रक्चर. डिक्लेरेशनचं मी सांगितलं होतं की सगळ्यात पहिली जी लाईन राहते तुमच्या कोडमध्ये त्यालाच आपण डिक्लेरेशन बोलत असतो. तर XML डिक्लेरेशन इज द फर्स्ट लाईन ऑफ एव्हरी XML डॉक्युमेंट आणि इट टेल्स द ब्राउझर दिस इज अन XML फाईल. तर ती जी लाईन असते पहिले ती सांगत असते की ही XMLची फाईल आहे म्हणून. तर सगळ्यात पहिली जी लाईन राहते तुमच्या कोडमध्ये ही लाईन राहते. तर याचे काही पार्ट्स आहेत ते बघून घेऊयात आपण. की सगळ्यात पहिला जो तुमचा हा XMLचा पार्ट आहे त्याला आपण स्टार्टिंग ऑफ डिक्लेरेशन बोलत असतो. त्यानंतर व्हर्जन सांगतं ते की XMLचा कोणता व्हर्जन आपण तिथे यूज करत आहोत, इथे 1.0 आपण यूज करत आहोत. त्यानंतर एन्कोडिंग आणि UTF-8चा अर्थ असा होतो की त्याच्यामध्ये कोणकोणते कॅरेक्टर सेट तुम्ही यूज केलेले आहेत. आणि लास्टचा आपण बघतो की एंड ऑफ डिक्लेरेशन, म्हणजेच डिक्लेरेशनचं एंड. तर अशा प्रकारे ही लाईन आपण तिथे डिफाईन करत असतो, यालाच तुम्ही डिक्लेरेशन असं बोलू शकता. तर याच्यावरती क्वेश्चन विचारला जातो की XML डिक्लेरेशन काय आहे, एक्सप्लेन करून सांगा. तर तुम्हाला हे सगळं एक्सप्लेन करता आलं पाहिजे. त्याच्यानंतर येतं XMLचं स्ट्रक्चर कसं असतं. तर स्ट्रक्चर हेच आहे, मी तुम्हाला एक्झाम्पल दिलेलं होतं ना, हे एक्झाम्पल यालाच तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे स्ट्रक्चरमध्ये. तर स्ट्रक्चरमध्ये येतं XML डॉक्युमेंट हॅज अ फिक्स स्ट्रक्चर. याचं फिक्स स्ट्रक्चर असतं ट्रीच्या सारखं याचं स्ट्रक्चर असतं. त्याच्यानंतर एव्हरी XML डॉक्युमेंट मस्ट फॉलो दिस स्ट्रक्चर. तर खालचे त्याच्यामध्ये कंपोनेंट्स येतात स्ट्रक्चरमध्ये. सगळ्यात पहिला आहे तो प्रोलॉगमध्ये सांगितलं आहे की सगळ्यात वरची लाईन जी असते ती डिक्लेरेशनसाठी आपण वापरतो. ती पहिली लाईन असते XML डॉक्युमेंटची. त्यानंतर नॉट मॅन्डेटरी बट
गुड प्रॅक्टिससाठी आपण ती वापरत असतो, मॅन्डेटरी नाही आहे. मस्ट बी ॲट व्हेरी टॉप इफ यूज, जर यूज करायची असेल तर ती कोडच्या सगळ्यात वरती असते, दिलेली असते डिक्लेरेशन म्हणून, की ती सांगते की हे XML डॉक्युमेंट आपण इथे यूज करत आहोत. त्यानंतर रूट एलिमेंट मी सांगितलं आहे की त्या एक्झाम्पलमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की स्टुडंट आपण तिथे घेत आहोत, तर स्टुडंटची इन्फॉर्मेशन आपल्याला स्टोअर करायची असेल तर आपण फक्त मेन एक एलिमेंट्स तिथे यूज करत असतो आणि त्या एलिमेंटमध्ये आपण सगळी जे तुमचे सब किंवा चाइल्ड एलिमेंट्स असतात ते आपण डिक्लेअर करत असतो. तर रूट एलिमेंट जो आहे तो एव्हरी XML मस्ट हॅव एक्झॅक्टली वन रूट एलिमेंट, हा फक्त एकच रूट एलिमेंट तुम्ही यूज करू शकता पूर्ण डॉक्युमेंटमध्ये. ऑल अदर एलिमेंट्स गो इनसाइड रूट, तर बाकीचे जितके पण एलिमेंट्स असतील ते या रूट एलिमेंटच्या मध्ये येतील. आणि याचं जे स्ट्रक्चर असतं ते ट्री स्ट्रक्चर असतं, एव्हरीथिंग ब्रांचेस फ्रॉम हिअर, तर सगळ्या ज्या ब्रांचेस असतात त्या इथून तुम्हाला क्रिएट होतात. त्यानंतर तिसरा कंपोनेंट होतो चाइल्ड एलिमेंटमध्ये मी सांगितलं आहे की स्टुडंटच्या मध्ये अजून स्टुडंटच्या काही ID सोबत आपण त्याला डिक्लेअर करत असतो की स्टुडंट IDचा 1, त्याच्यानंतर त्याचं नेम, त्याचं एज, असे चाइल्ड एलिमेंट्स असतात ते आपण इथे डिक्लेअर करत असतो. तर एलिमेंट्स इनसाइड रूट आर चाइल्ड एलिमेंट्स, रूट एलिमेंटच्या अंडर जितके पण एलिमेंट्स येतात ते चाइल्ड एलिमेंट्स आपण त्याला बोलत असतो. त्यानंतर कॅन हॅव फर्दर नेस्टेड चाइल्ड, त्याच्यामध्ये पण अजून काही नेस्टेड चिल्ड्रन पण असू शकतात. मस्ट बी प्रॉपरली क्लोज, आणि ते प्रॉपर क्लोज झाले पाहिजेत त्याचे टॅग्स. तर अशा प्रकारे हे तिसरा एलिमेंट चाइल्ड एलिमेंट येतो. आणि त्याच्यामध्ये XML मध्ये आपण कमेंट्स पण यूज करतो. कमेंट्स हे सिम्पल HTML तुम्ही बघितली असेल, HTML मध्ये जसे आपण कमेंट्स लिहित असतो तसेच याच्यामध्ये पण आपण कमेंट्स देत असतो. त्याच्यानंतर येतं XMLचे नेम स्पेसेस काय काय असतात. तर XML मध्ये नेम स्पेसचा टॉपिक आहे. तर नेम स्पेस याच्यावरती पण क्वेश्चन विचारला जातो, PYQs मध्ये पण विचारला गेलेला आहे. व्हेन यू यूज XML फ्रॉम 2 डिफरंट सोर्सेस, जेव्हा पण तुम्ही XML ही 2 डिफरंट सोर्सेसमध्ये तुम्ही जेव्हा आपण याला यूज करत असता तेव्हा देअर कॅन बी टॅग नेम कॉन्फ्लिक्ट्स, म्हणजे जेव्हा पण तुम्ही असे तिथे टॅग्स देत असता XML डॉक्युमेंटमध्ये, तेव्हा जर तुम्ही 2 टॅग जर सेम नेमने वापरले आणि त्याच्यामधली जी इन्फॉर्मेशन असेल ती डिफरंट मिनिंगची असेल तर तिथे कन्फ्युजन होऊ शकतं की दोन्ही टॅगमध्ये काय काय इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तर त्यालाच आपण नेम स्पेस असं बोलत असतो, नेम स्पेसचा प्रॉब्लेम बोलत असतो. तर नेम स्पेस सॉल्व दिस प्रॉब्लेम बाय गिविंग इच टॅग युनिक आयडेंटिटी, तर प्रत्येक टॅगला आपण काही युनिक आयडेंटिटी देत असतो, त्याने हा नेम स्पेसचा प्रॉब्लेम आपण सॉल्व करत असतो. तर एक सिंपल एक्झाम्पल इथे प्रॉब्लेमचं दिलेलं आहे की द प्रॉब्लेम विदाऊट नेम स्पेस, जर नेम स्पेस नसेल तर आपण एखादं एक्झाम्पल इथे दिलेलं आहे समजा टेबलचं, तिथे आपण 2 टेबल क्रिएट केलेले आहेत आणि पहिल्या टेबलमध्ये आपण इथे रो आणि कॉलममध्ये HTMLचा एक टेबल क्रिएट केलेला आहे आणि दुसऱ्या टेबलमध्ये आपण एक फर्निचरचा टेबल क्रिएट केलेला आहे. पण तुमचा जो पहिला टॅग आहे टेबलचा तो सेम टॅग आहे इथे, म्हणून दोघं पण तुमचा जो मशीन आहे किंवा तुमचं जे पण प्रोसेसर आहे ते प्रोसेस करण्यासाठी, या कोडला प्रोसेस करण्यासाठी कधी कधी कन्फ्युजन होऊ शकतं की हे दोघं टॅग एकत्र आहेत तर मग याच्यामध्ये काही डिफरन्स नसेल किंवा तिथे प्रॉब्लेम्स क्रिएट होऊ शकतात. हिअर टेबल नेम मीन्स द फर्स्ट वन, टेबल HTMLचा टेबल आहे पहिला, त्याच्यामध्ये रोज आणि कॉलम्स आहेत, आणि सेकंडमध्ये फर्निचरचा टेबल आपण क्रिएट केलेला आहे आणि त्याच्यामध्ये लेंथ आणि विड्थ दिलेली आहे आपण. पण हे दोघं वेगवेगळे आहेत, पण इथे आपण कोणतीही युनिक ID नाही दिलेली, म्हणून मशीन याला काय करणार, कन्फ्युजन होऊ शकते किंवा इथे प्रॉब्लेम येऊ शकते. त्याच्यासाठी आपण नेम स्पेसचा यूज करत असतो आणि त्याचं सोल्युशन आपण इथे काढलेलं आहे की त्याच्यामध्ये आपण नेम स्पेसचा यूज करत असतो. तर नेम स्पेस कसं आपण देत असतो तिथे की HTMLचा हा एक टेबल आहे पहिला, त्याच्यामध्ये आपण प्रत्येक टॅग जो आहे तुमचा त्याच्यामध्ये आपण त्याला नेम स्पेस देत असतो. तर नेम स्पेस आपण पहिले सांगत असतो की तो टॅग कशाचा आहे, त्याच्यानंतर 2 हे देतो आपण कॉलम, त्यानंतर टेबल सांगतो कोणता टॅग आहे. तर अशा प्रकारे आपण नेम स्पेस तिथे देत असतो. तर सगळ्यात पहिले इथे आपण HTML दिलेला आहे, त्यानंतर हा जे पूर्ण टेबल आहे हा HTMLचा टेबल आहे म्हणून याच्यामध्ये आपण HTMLचा नेम स्पेस दिलेला आहे. त्याच्यानंतर दुसरा जो टेबल आहे तो फर्निचरचा टेबल आहे म्हणून आपण इथे प्रत्येक ठिकाणी फर्निचरचं नेम स्पेस त्याला डिफाईन केलेलं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही प्रत्येक जे पण तुमचे सेम टॅगवाले एलिमेंट्स असतात त्यांना तुम्ही नेम स्पेसचा यूज करून तिथे त्यांना डिफाईन करू शकता की हे कशाचे टॅग्स तुम्ही तिथे यूज करत आहात. तर अशा प्रकारे नेम स्पेसचा प्रॉब्लेम तिथे तुम्ही सॉल्व करत असता. त्याच्यानंतरचा टॉपिक येतो या युनिटमध्ये डोम बेस XML प्रोसेसिंग. आता
डोम बेस्ड XML प्रोसेसिंग म्हणजेच काय की सगळ्यात पहिले तुम्हाला माहिती पाहिजे की डोम काय कन्सेप्ट आहे आणि त्याच्यामध्ये XML मध्ये तुम्हाला काय यूज आहे त्याचा. तर सगळ्यात पहिले डोम काय असतं तर याचा फुल फॉर्म असा होतो की डॉक्युमेंट ऑब्जेक्ट मॉडेल. तर डॉक्युमेंट ऑब्जेक्ट मॉडेल काय आहे की इज अ वे टू रीड ॲक्सेस अँड मॉडिफाय अँड XML डॉक्युमेंट युजिंग जावा कोड. तर जावा कोडचा यूज करून हा काय करतो तुमचा जो पण XML डॉक्युमेंट असेल त्याच्यामध्ये डेटाला रीड करतो, ॲक्सेस करू शकतो आणि मॉडिफाय पण करू शकतो. तर त्याच्यासाठी आपण डॉक्युमेंट ऑब्जेक्ट मॉडेल म्हणजेच डोमचा यूज करत असतो. इट लोड्स द एंटायर XML फाईल इन टू मेमरी. हे काय करतं तुमची जी पण XML फाईल असते तिला पूर्णपणे मेमरीमध्ये लोड करतं आणि कशा प्रकारे लोड करतं ट्री स्ट्रक्चरमध्ये. देन यू कॅन नेव्हिगेट अँड मॅनिप्युलेट इट. मग त्याच्यावरती तुम्ही तिथे प्रोसेस करू शकता तुम्हाला जे पण करायचं आहे. तर रिअल लाईफ एक्झाम्पल बघायचं झालं तर तुमची जी फॅमिली ट्री राहते त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले आपले आजोबा राहतात, त्यानंतर त्यांचे चिल्ड्रन्स राहतात आणि त्यांचे पण चिल्ड्रन्स राहतात. तर अशी जी तुमची फॅमिली आहे त्याच्यामध्ये एक स्ट्रक्चर बनतं ट्री लाईक स्ट्रक्चर. तर त्याच स्ट्रक्चरला आपण इथे डोम बोलू शकतो, डॉक्युमेंट ऑब्जेक्ट मॉडेल. तर डोम लेट्स यू वॉक थ्रू दिस फॅमिली ट्री अँड फाइंड्स एनी मेंबर यू वांट. तर या स्ट्रक्चरमुळे तुम्हाला तिथे तुम्ही कोणत्या पण फॅमिली मेंबरची इन्फॉर्मेशन फाइंड करू शकता. म्हणजेच इथे पण तुम्ही डॉक्युमेंटमध्ये तुम्हाला जो पण एलिमेंट पाहिजे असेल त्याची इन्फॉर्मेशन रीड, ॲक्सेस आणि मॉडिफाय तुम्ही तिथे करू शकता. त्याचे की पॉईंट्स आहेत काही डोमचे. तर डोम लोड्स एंटायर XML इन टू मेमरी. तर सगळ्यात पहिले XML जी फाईल असते तुमची ती मेमरीमध्ये लोड करतो. हा क्रिएट ट्री ऑफ नोड्सच्या ट्रीमध्ये कन्वर्ट करतो. त्यानंतर यू कॅन रीड, ॲड, अपडेट, डिलीट हे जे सगळे ऑपरेशन आहेत ते तुम्ही तिथे परफॉर्म करू शकता. त्यानंतर वर्क्स वेल फॉर स्मॉल XML फाईल्स. तर स्मॉल XML फाईल्ससाठी चांगलं वर्क करतं हे. त्यानंतर स्लो फॉर लार्ज फाईल्स. जे पण लार्ज फाईल असतील त्यांच्यासाठी हे थोडंसं स्लो वर्क करतं. तर असे काही की पॉईंट्स आहेत. त्याच्यानंतर डोम बेस्ड XML प्रोसेसिंगमध्ये डोमचं ट्री स्ट्रक्चर कसं राहतं तर असं राहतं की सगळ्यात पहिले तुम्हाला एक्झाम्पलमध्ये इथे दिसतं आहे की सगळ्यात पहिले स्टुडंट एलिमेंट येतो. त्यानंतर स्टुडंटच्या मध्ये पण स्टुडंट एलिमेंट दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये पण नेम आणि एज आपण डिक्लेअर केलेलं आहे. तर अशा प्रकारे नेस्टेड लूप इथे तयार करतं. म्हणजेच काय की नेस्टेड स्ट्रक्चर ट्री लाईक स्ट्रक्चर इथे आपल्याला ते देतं. आणि त्याचंच जर डायग्राम बघायची झाली तर सगळ्यात पहिले आपली डॉक्युमेंट येते, त्यानंतर एलिमेंट येतो आपला स्टुडंट आणि त्याच्यामध्ये पण एलिमेंट येतो आपला स्टुडंट. त्यानंतर त्याच्यामध्ये सब एलिमेंट येतात आपले नेम आणि एज. तर अशा प्रकारे ते डोमचं एक ट्री स्ट्रक्चर तिथे आपल्याला दिसतं. त्याच्यानंतर येतं ट्रान्सफॉर्मिंग XML डॉक्युमेंट्स. तर XML डॉक्युमेंटला आपण ट्रान्सफॉर्म कसं करतो तर त्याच्याबद्दल इथे आपल्याला बघायचं आहे. XML ट्रान्सफॉर्मेशन मीन्स कन्वर्टिंग अँड XML डॉक्युमेंट इन टू अनदर फॉर्मॅट. XML डॉक्युमेंटपासून तर आपण दुसऱ्या फॉर्मॅटमध्ये त्याला कन्वर्ट करण्यासाठी आपण तिथे लाईक HTML, PDF और अनदर XML युजिंग XSLT. तर XSLT याचा यूज करून आपण तुमची जी XML डॉक्युमेंट असतील त्याला आपण दुसऱ्या फॉर्मॅट्समध्ये आपण तिथे कन्वर्ट करू शकतो. तर दुसरे फॉर्मॅट म्हणजेच काय की तुमची ती HTMLची फाईल असू शकते किंवा PDF किंवा दुसरं XML डॉक्युमेंट असू शकतं. तर अशा प्रकारे त्याला कन्वर्ट करत असतो, ट्रान्सफॉर्म करत असतो आपण XML डॉक्युमेंटला दुसऱ्या फॉर्मॅटमध्ये. आता XSLT म्हणजेच काय की एक्सटेन्सिबल स्टाईल शीट लँग्वेज ट्रान्सफॉर्मेशन. तर याचा यूज करून आपण ट्रान्सफॉर्मेशन करत असतो. तर याच्यामध्ये काही की पॉईंट्स आहेत. XML स्टोअर्स डेटा ओनली. फक्त डेटाला स्टोअर करत असतो, याच्यामध्ये कोणतीही स्टायलिंग नसते CSS सारखी. त्यानंतर हे काय करतं एक्सटेन्सिबल स्टाईल शीट लँग्वेज ट्रान्सफॉर्मेशन इज यूज टू ट्रान्सफॉर्म XML इन टू अनदर फॉर्मॅटमध्ये याला कन्वर्ट केलं जातं. त्यानंतर इज इट सेल्फ रिटर्न इन XML फॉर्मॅट. XML फॉर्मॅटमध्ये हा स्वतः राईट करू शकतो. त्यानंतर आउटपुट कॅन बी HTML, प्लेन टेक्स्ट किंवा अनदर XML पण येऊ शकतं. त्याचे आउटपुट वेगवेगळे येऊ शकतात. त्याच्यानंतर युजेस XPath टू नेव्हिगेट XML ट्री. XML ट्रीला नेव्हिगेट करण्यासाठी XPathचा हा यूज करतो. फाईल एक्सटेन्शन कोणकोणते असतात तर .xsl आणि .xslt. तर असे हे एक्सटेन्शन आहेत त्याचे. तर अशा प्रकारे ट्रान्सफॉर्मेशन त्याचं केलं जातं. त्याच्यानंतर हे वर्किंग कसं असतं याचं तर सगळ्यात पहिले XML फाईल असते तुमची .xmlच्या एक्सटेन्शनची. त्यानंतर त्याला कन्वर्ट केलं जातं XSLT मध्ये फाईल आणि त्याचं एक्सटेन्शन राहतं XSL.
तर याला कन्वर्ट केलं जातं, नंतर त्याच्यामध्ये प्रोसेस केलं जातं की त्याच्यामध्ये काय काय होणार प्रोसेसरमध्ये, आणि त्याच्यानंतर आपल्याला आउटपुट दुसऱ्या फॉर्मॅटमध्ये भेटतो, जसं की HTML टेक्स्ट आणि XML दुसरी फॉर्मॅटमध्ये. तर त्याच्यामध्ये काही इम्पॉर्टंट एलिमेंट्स आहेत आपल्या XSLTचे. तर एलिमेंट्स कोणकोणते आहेत तुम्ही बघू शकता इथे. सगळ्यात आधी येतं स्टाईल शीट. स्टाईल शीटमध्ये काय येतं की रूट एलिमेंट जो आहे तुमचा ऑफ XSLT फाईल, तर याचा रूट एलिमेंटसाठी आपण हा एलिमेंट इथे यूज करत असतो. त्यानंतर मॅच रूट ऑफ XML साठी आपण टेम्पलेट मॅचचा यूज करत असतो. त्यानंतर फॉर इच सिलेक्टसाठी लूप थ्रू एलिमेंट्स आपण इथे बघू शकतो. त्यानंतर व्हॅल्यू ऑफ सिलेक्ट हा एलिमेंट आपण गेट व्हॅल्यू ऑफ एलिमेंटसाठी यूज करत असतो. कोणत्या पण एलिमेंटची जर व्हॅल्यू पाहिजेत असेल तर व्हॅल्यू ऑफ सिलेक्ट तुम्ही तिथे एलिमेंट यूज करू शकता. त्यानंतर कंडिशन चेक करायची असेल एखादी तर तिथे तुम्ही इफ टेस्टचा या एलिमेंटचा यूज करत असता. आणि सॉर्ट एलिमेंट्स करायचे, जर सॉर्टिंग करायची असेल एलिमेंट्सची तर तुम्ही तिथे हा एलिमेंट सॉर्ट सिलेक्ट एलिमेंट तिथे यूज करू शकता. तर असे काही इम्पॉर्टंट एलिमेंट्स आहेत याच्यामध्ये जे तुम्ही तिथे देऊ शकता एक्झाम्पलमध्ये. त्यानंतरचा कन्सेप्ट येतो या युनिटचा DTD. तर याच्यामध्ये तुम्हाला स्कीमा बघायचा आहे DTDचा. त्यानंतर एलिमेंट्स कोणकोणते आहेत आणि ॲट्रिब्यूट्स काय काय आहेत. तर याच्यावरती PYQमध्ये खूप वेळा क्वेश्चन विचारले आहेत, म्हणून हे पण तुम्हाला डिटेलमध्ये बघायचं आहे. तर DTD म्हणजे काय की डॉक्युमेंट टाईप डेफिनेशन. आता हे कशासाठी यूज केलं जातं, याच्यामध्ये काय काय आहे कन्सेप्ट ते सगळे बघूयात. तर DTD डिफाईन्स द रूल्स अँड स्ट्रक्चर ऑफ XML डॉक्युमेंट. तुमचं जे पण XML डॉक्युमेंट असेल त्याचे रूल्स म्हणजे ते कसं डिफाईन केलं जातं आणि त्याचं स्ट्रक्चर कसं आहे हे डिफाईन करण्यासाठी आपण डॉक्युमेंट टाईप डेफिनेशन इथे यूज करत असतो. हे आपल्याला काय काय सांगतं की विच एलिमेंट्स आर अलाउड. त्याच्यामध्ये कोणकोणते एलिमेंट्स अलाउड केले जातील, इन व्हॉट ऑर्डर, ते एलिमेंट कोणत्या ऑर्डरमध्ये असेल, आणि व्हॉट ॲट्रिब्यूट्स दे कॅन हॅव, त्याच्यामध्ये कोणकोणते ॲट्रिब्यूट्स असू शकतात, हे सगळं डिफाईन करतं DTD म्हणजे डॉक्युमेंट टाईप डेफिनेशन. तर रिअल लाईफ एक्झाम्पल बघायचं झालं तर तुम्ही जेव्हा कॉलेज ॲडमिशन फॉर्म भरत असतात तिथे तुमचं जे पण नेम असेल ते मॅन्डेटरी असतं, तुमचा जो एज असतं ते नंबरमध्ये तिथे मॅन्डेटरी असतं, तुमची जी ब्रांच असेल ती लिस्टमधूनच असली पाहिजे, आणि त्याच्यामध्ये हे सगळे रूल्स असतात. तर हे मॅन्डेटरी रूल्स असतात जे तुम्हाला फॉलो करायचे असतात. त्याच्यामध्ये तुम्ही कोणता पण रूल जर ब्रेक केला तर तिथे फॉर्म इनव्हॅलिड दाखवू शकतो. तसंच इथे XML डॉक्युमेंटमध्ये पण रूल्स असतात. ते रूल्स जर तुम्ही तिथे फॉलो नाही केले तर त्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स येऊ शकतात. तर अशा प्रकारे DTD वर्क करतं. तर DTDचा यूज का करतो आपण, तर व्हॅलिडेट XML डॉक्युमेंटला व्हॅलिडेट करण्यासाठी आपण तिथे यूज करत असतो. त्यानंतर मेक शुअर XML फॉलोज करेक्ट स्ट्रक्चर. XML डॉक्युमेंटचं करेक्ट स्ट्रक्चर आहे का नाही ते मेक शुअर करण्यासाठी आपण इथे याचा यूज करत असतो. त्यानंतर हेल्प डिफरंट सिस्टीम अंडरस्टँड XML डॉक्युमेंट. तुमच्या ज्या वेगवेगळ्या सिस्टीम असतात त्यांना पण XML कसं असतं याचे अंडरस्टँड करण्यासाठी पण हेल्प करतं. आणि कॅचेस एरर अर्ली, त्याच्यामध्ये जर काही एरर्स वगैरे असले तर ते पण फाइंड करण्यासाठी DTDचा आपण यूज करत असतो. त्याच्यानंतर DTDमध्ये कोणकोणते टाईप्स आहेत, तर 2 टाईप आहेत, एक इंटरनल आणि एक एक्सटर्नल. तर हे पण तुम्हाला विचारू शकतात की टाईप्स काय काय आहेत. जर तुम्हाला शॉर्ट नोट्स पण विचारू शकतात DTDवरती, त्याच्यामध्ये तुम्ही हे एक्सप्लेन करू शकता. तर हे सिम्पल CSS सारखं तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे, इंटरनल आणि एक्सटर्नल. CSS तुम्ही कशी इंटरनल देता आणि एक्सटर्नल तुम्ही फाईल ॲड करता, तसंच इथं पण तुम्ही बघू शकता की इंटरनलमध्ये काय करता की XMLची फाईल असते त्याच्या आतच तुम्ही त्याला डिफाईन करत असता, म्हणजेच इनसाइड म्हणजेच इंटरनल. आणि एक्सटर्नल DTD म्हणजेच काय की तुम्ही सेपरेट फाईल बनवता .dtd फाईल, आणि ती आपला जो कोड असतो त्याच्यामध्ये डिफाईन करता. तर इंटरनल DTDचं हे एक एक्झाम्पल आहे. त्याच्यामध्ये तुम्ही DTD जो आहे हा जो वरचा तुम्हाला सेक्शन दिसत आहे हा DTDचा सेक्शन आहे. तर याच्यामध्ये डॉक टाईप वगैरे तुम्ही देत असता आणि इथे सगळे एलिमेंट्स तुम्ही अरेंज करत असता. तर यालाच आपण DTD बोलतो. आता याच्यामध्ये तुम्ही एलिमेंट्स वगैरे बघू शकता, हे टॅग वगैरे, स्टुडंट प्लस काय असतं, तर हे PC डेटा काय असतं, तर हे सगळं तुम्ही पुढे बघणार आहे डिटेलमध्ये. तर अशा प्रकारे याचं स्ट्रक्चर असतं. तर हे झालं पूर्ण आपलं इंटरनल DTDसाठी. आता एक्सटर्नल DTDसाठी आपण त्याचं तेच स्ट्रक्चर आपण एका फाईलमध्ये तिथे देत असतो, student.dtd फाईल. तर .dtd या एक्सटेन्शननं आपण ती फाईल सेव्ह करतो आणि त्या फाईलचं आपण मेन जो कोड असेल आपला त्याच्यामध्ये आपण फक्त त्याची लोकेशन देत असतो इथे.
तर इथे आपण त्याला डिफाईन केलेलं आहे आणि इथे एक्सटर्नली आपण त्याची फाईल ॲड केलेली आहे. तर म्हणून एक्सटर्नल DTDचं हे एक सिम्पल एक्झाम्पल आहे. त्याच्यानंतर एलिमेंट्स काय काय आहे आपल्या DTDमध्ये, तर एलिमेंट आपण या टॅगने तिथे डिफाईन करत असतो. त्यानंतर डिक्लेरेशनमध्ये कोणकोणते एलिमेंट येतात, आपले नेमचा येतो, त्याच्यामध्ये नेम कंटेन्स टेक्स्ट, तिथे टेक्स्ट तो कंटेन करतो. त्यानंतर स्टुडंटमध्ये हॅज अ नेम दॅन एज, याच्यामध्ये आपण स्टुडंटमध्ये नेम आणि एज हे स्टोअर करणार आहे. त्यानंतर स्टुडंट्समध्ये आपण स्टुडंट प्लसचा यूज करतो. म्हणजेच काय की स्टुडंट प्लस म्हणजेच काय की स्टुडंट हॅज वन ऑर मोअर स्टुडंट, त्याच्यामध्ये एक किंवा जास्त पण स्टुडंट असू शकता म्हणून प्लसचा यूज केलेला आहे. त्यानंतर फोटो एम्प्टी म्हणजेच काय की फोटो हॅज नो कंटेंट, तिथे कोणतंही कंटेंट नाही. आणि नोट एनी म्हणजेच काय की तुम्ही तिथे नोट कॅन हॅव एनिथिंग, तिथे काही पण असू शकतं. तर त्याच्यामध्ये ऑकरन्सेस सिम्बॉल काय काय रोल आहेत त्यांचे, तर नो सिम्बॉल, तिथेही कोणतं पण सिम्बॉल नसेल, जसं की नेम आणि एजला कोणताही सिम्बॉल नाही, तर ते फक्त एक्झॅक्टली वन्स म्हणजेच काय की एकदाच तिथे दिलं जातं, जसं की एक्झाम्पलमध्ये नेम तुम्ही बघू शकता. त्यानंतर प्लसचा अर्थ काय होतो की वन ऑर मोअर, एक किंवा एकपेक्षा जास्त, इथे तुम्ही बघू शकता आपण एक्झाम्पलमध्ये डिक्लेअर केलं आहे. त्याच्यानंतर स्टारचा यूज होतो झिरो ऑर मोअर, झिरो किंवा त्याच्यापेक्षा जास्त म्हणून स्टारचा यूज करतो. आणि त्याच्यानंतर क्वेश्चन मार्कचा म्हणजेच काय की झिरो ऑर वन, झिरो किंवा एक असू शकतो, तिथे आपण फोटोचा यूज करतो. तर असे हे काय DTDचे एलिमेंट्स आहेत. त्याच्यानंतर ॲट्रिब्यूट्स काय काय आहेत, तर ॲट्रिब्यूट्ससाठी आपण हा टॅग यूज करतो तिथे. त्यानंतर याच्यामध्ये ही जी लाईन आहे ही ॲट्रिब्यूट्स शो करते. त्यानंतर याच्यामध्ये पार्ट काय काय आहेत आपले, तर सगळ्यात पहिला जो पार्ट येतो ॲट्रिब्यूट्सचा तो येतो ॲट लिस्ट, म्हणजेच काय की ॲट्रिब्यूट लिस्ट कीवर्ड काय आहे त्याच्यात तो हे याचं इन्फॉर्मेशन सांगत असतो. त्यानंतर स्टुडंट काय आहे इथे, तर स्टुडंट हे एक एलिमेंट नेम आहे. त्यानंतर आय डी काय सांगतं की ॲट्रिब्यूटचं नेम सांगतं. त्यानंतर सी डेटा काय सांगतं की ॲट्रिब्यूट टाईप कोणता आहे, कॅरेक्टर डेटा त्याच्याबद्दल सांगत असतं. आणि लास्टचा आहे रिक्वायर्डमध्ये काय सांगतं की हॅश रिक्वायर्ड ॲट्रिब्यूट इज मेंडेटरी, तुमचं जे ॲट्रिब्यूट आहे ते मेंडेटरी आहे. त्याच्यानंतर ॲट्रिब्यूट्सचे टाईप कोणकोणते आहेत, तर सी डेटा म्हणजेच काय की प्लेन टेक्स्ट त्याच्याबद्दल तो सांगत असतो. त्यानंतर आय डी काय सांगतो की युनिक आयडेंटिफायर तिथे यूज केलेला आहे. त्यानंतर REF काय सांगतं की रेफरन्स टू ॲन आय डीला पण रेफरन्स दिलेला आहे, त्याच्याबद्दल ID रेफ सांगत असतो. त्यानंतर NM टोकन काय सांगतं की व्हॅलिड XML नेम, तर ते व्हॅलिड XML नेम आहे त्याच्याबद्दल हे सांगत असतं टोकन, NM टोकन. तर असे ॲट्रिब्यूट्सचे काही टाईप्स आहेत आणि त्याचे एक एक्झाम्पल आहे ते आपण इथे डिटेलमध्ये बघितलं. त्याच्यानंतर चा टॉपिक येतो DTD वर्सेस XML स्कीमा. तर याच्यावरती एकदा क्वेश्चन विचारला गेलेला आहे म्हणून मी हा डिफरन्स पण इथे काढलेला आहे. तर DTD आणि स्कीमामध्ये काय फरक राहतो, सगळ्यात पहिले फाईल एक्सटेन्शन हे DTDमध्ये आपण .DTD वापरतो आणि इकडे XML स्कीमासाठी आपण .XSD आपण इथे यूज करतो. तर DTD ही कशामध्ये रिटर्न होते, तर स्पेशल त्याचा DTD सिंटॅक्स असतो. त्यानंतर XMLमध्ये XML फॉर्मॅट आपण यूज करतो. त्यानंतर डेटा टाईपमध्ये इकडे लिमिटेड आणि इकडे रिच डेटा टाईप्स आपण वापरतो. नेम स्पेस सपोर्टमध्ये DTDमध्ये तो नेम स्पेस सपोर्ट यूज नाही करत आणि इकडे करतो. इझी टू लर्न आहे का, DTD हा इझी टू लर्न आहे आणि XML थोडासा हार्ड जातो. त्याच्यानंतर मोअर पॉवरफुल कोणता आहे, तर XML स्कीमा जो आहे तो सगळ्यात मोअर पॉवरफुल आहे DTDपेक्षा. तर असा हा सिम्पल डिफरन्स जो आहे तो तुमच्या ध्यानात राहील म्हणून मी सिम्पल इथे जे तुमचे टॉपिक आहेत ते मी इथे सांगितले. त्याच्यानंतरचा टॉपिक येतो आपल्या या युनिटचा इंट्रोडक्शन टू अजॅक्स. तर अजॅक्स काय असतं, त्याचा फुल फॉर्म असा आहे की असिंक्रोनाइज जावास्क्रिप्ट अँड XML. तर हे कशासाठी यूज केलं जातं आणि याचा आपल्या युनिटमध्ये काय यूज आहे आणि याच्यामध्ये कोणकोणते टॉपिक आहेत ते सगळं आपण इथे बघूयात. तर अजॅक्स म्हणजे काय की असिंक्रोनाइज जावास्क्रिप्ट अँड XML. तर याचा XMLमध्ये काय यूज आहे की अजॅक्स इज अ टेक्निक दॅट अलाउज अ वेब पेज टू सेंड अँड रिसीव डेटा फ्रॉम सर्व्हर विदाउट रिलोडिंग द एंटायर पेज. जेव्हा पण आपण एखादी रिक्वेस्ट सेंड करतो तेव्हा ती सर्व्हरकडे जाते आणि सर्व्हर काय करतं की ती रिक्वेस्ट प्रोसेस वगैरे करून परत युजरकडे इंटरफेसवरती ते अपडेट करून दाखवते. तर अजॅक्स काय करतं, तुमचं जे वेब पेज असेल तिथे तेव्हा युजरने एखादी रिक्वेस्ट पाठवली तेव्हा ते काय करतं की पूर्ण पेज रिलोड न करता ते काय करतं, फक्त अपडेट करून देते. तिथे काही जे पण युजरला पाहिजे तितकंच सेक्शन फक्त ते अपडेट करून देतं. तर त्याच्यासाठी आपण अजॅक्सचा यूज करत असतो, पूर्ण पेज रिलोड नाही व्हावं म्हणून.
तर इथे रिअल लाईफ एक्झाम्पल बघायचं झालं तर तुमचं जे गुगल सर्च असतं त्याचे जे सजेशन राहतात, समजा तुम्ही इथे टाईप केलं आहे वेब टेक्नॉलॉजी, तर तिथे सर्च बॉक्समध्ये तुम्ही असं टाईप केलं आहे वेब टेक्नॉलॉजी, तर सजेशन अपियर्स इन्स्टंटली बिलो, लगेच तुम्हाला तिथे काही सजेशन्स भेटतील पूर्ण पेज रिलोड न करता. तर बॅकग्राऊंडमध्ये सर्व्हरमध्ये ते प्रोसेस होतं आणि तुम्हाला डेटा तिथे शो होत असतो. त्याच्या मागचं कारण असं आहे की तिथे तो अजॅक्सचा यूज करत असतो. तर अजॅक्स म्हणजेच काय की याचा मिनिंग पण एकदा समजून घेऊयात. तर ए म्हणजे काय की असिंक्रोनाइज म्हणजेच काय की बॅकग्राऊंडमध्ये ते वर्क करत असतं. त्यानंतर जेचा काय मिनिंग आहे जावास्क्रिप्ट म्हणजेच काय की यूज टू सेंड रिक्वेस्ट, हे काय करतं रिक्वेस्ट सेंड करण्यासाठी यूज केलं जातं. एचा मिनिंग अँड होतो इथे, आणि एक्सचा एक्सएमएल म्हणजेच काय की डेटा फॉर्मॅट कोणता आहे तो सांगत असतो. नाव जेएसऑन ऑल्सो यूज, जेएसऑन पण तिथे यूज केला जातो. तर अशा प्रकारे अजॅक्सचं जे इंट्रो आहे ते आपण बघितलं. त्यानंतर याच्यामध्ये विदाऊट अजॅक्स कसं वर्क करतं आपलं जी प्रोसेस आणि अजॅक्सच्या मदतीने कसं वर्क होतं, तर ती प्रोसेस मी इथे सांगितलेली आहे. तर विदाऊटमध्ये आपण फॉर्म फिल करतो आणि सबमिट केल्यानंतर एंटायर पेज रिलोड होतं बिना अजॅक्सचं. त्यानंतर ते स्लो आणि अनोईंग असतं थोडंसं, म्हणून युजर वेट्स फॉर रिलोडसाठी युजरला वेट करावा लागतो. तसंच अजॅक्समध्ये बघितलं तर आपण आधी फॉर्म फिल करतो आणि सबमिट केल्यानंतर फक्त आपल्याला जितके पण तिथे ओनली पार्ट ऑफ पेज अपडेट, म्हणजे जितका पण आपल्याला तिथं पार्ट पाहिजे असेल तेवढाच पार्ट फक्त अपडेट होणार. हे थोडंसं फास्ट आहे आणि स्मूथ पण आहे, म्हणून युजरला तिथे कोणताही वेट करायचं काम नाही, लवकरात लवकर तिथे रिझल्ट भेटून जातात. तर अशा प्रकारे अजॅक्स वर्किंग करतं. त्याचे काही की पॉईंट्स आहेत. अजॅक्स इज नॉट प्रोग्रामिंग लँग्वेज, ही कोणतीही प्रोग्रामिंग लँग्वेज नाही आहे. याच्यामध्ये जावास्क्रिप्ट आणि XML HTTP रिक्वेस्टचा ऑब्जेक्टचा यूज केला जातो. त्यानंतर डेटा एक्सचेंज इन XML और JSON फॉर्मॅटमध्ये याचा डेटा एक्सचेंज केला जातो. त्यानंतर पेज अपडेट्स विदाऊट फुल रिलोड न करता याचा पेज फक्त अपडेट केलं जातं. त्यानंतर मेक्स वेब ॲप्स फास्टर आणि स्मूथ आहे. त्यानंतर एक्झाम्पलमध्ये बघू शकता की जीमेल झालं, गुगल मॅप्स झाले आणि फेसबुकची फीड झाली. तर असे त्याचे एक्झाम्पल्स आहेत. त्याच्यानंतर ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस काय काय आहेत, तर ॲडव्हान्टेजेसमध्ये सगळ्यात पहिलं येतं पेज डज नॉट रिलोड, पूर्ण रिलोड करायचं काम नाही, हे एक चांगलं ॲडव्हान्टेज आहे. फास्टर पण आहे, बेटर युजर एक्सपिरियन्स पण देतं. त्यानंतर लेस बँडविड्थ युजेस, त्यानंतर वर्क्स इन बॅकग्राऊंडमध्ये वर्क करतं आणि ओनली रिक्वायर्ड पार्ट ऑफ पेज अपडेट, म्हणजे जितका पण रिक्वायर्ड पार्ट असेल तेवढंच ते अपडेट करून तुम्हाला तिथे लगेच देतं. त्यानंतर डिसॲडव्हान्टेजेस पण आहेत काही याचे, जसं की ब्राउझर बॅक बटन मे नॉट वर्क प्रॉपरली, तिथे कधी ब्राउझर बॅक बटन जे असतं ते कधी वर्क नाही होत प्रॉपरली. त्यानंतर सर्च इंजिन्स कॅन नॉट इंडेक्स अजॅक्स कंटेंट इझिली, तर कधी तिथे सर्च इंजिनमध्ये पण प्रॉब्लेम येतो. त्यानंतर रिक्वायर्स जावास्क्रिप्ट इनेबल इन ब्राउझर, तर तिथे जावास्क्रिप्ट इनेबल लागते. त्यानंतर सिक्युरिटी इश्यू पण येऊ शकतात त्याच्यामध्ये कधी, तर असे त्याचे ॲडव्हान्टेजेस आहेत. त्याच्यानंतर वर्किंग कसं आहे ते पण तुम्हाला कधी विचारलं जाऊ शकतं अजॅक्सचं, तर याच्यावरती कधी क्वेश्चन विचारला जातो. तर अजॅक्स वर्क्स युजिंग अ स्पेशल जावास्क्रिप्ट ऑब्जेक्ट, इथे जावास्क्रिप्ट ऑब्जेक्टचा यूज करून त्याचं वर्किंग होतं. त्यालाच आपण XML HTTP रिक्वेस्ट असं बोलतो, XHR आपण त्याला बोलतो. तर याचा यूज करून सगळं वर्किंग अजॅक्सचं होत असतं बॅकग्राऊंडमध्ये. धिस ऑब्जेक्ट सेंड्स रिक्वेस्ट टू सर्व्हर, हे जो ऑब्जेक्ट आहे तो काय करतो, सर्व्हरला रिक्वेस्ट सेंड करतो इन बॅकग्राऊंडमध्ये अँड गेट्स रिस्पॉन्स विदाऊट रिलोडिंग पेजला रिलोडिंग न करता, फुल्ली रिलोडिंग न करता तो रिस्पॉन्स तिथे देत असतो. तर हे सिम्पल वर्किंग आहे त्याचं. सगळ्यात पहिले आपल्याकडे दोन साईड असतात, एक ब्राउझर साईड आणि एक सर्व्हर साईड म्हणजेच काय की बॅकग्राऊंडला जे पण प्रोसेस होत असते तुमची, आणि ब्राउझर साईड तिथे तुमचा युजर असतो. तो काय करतो, सगळ्यात पहिल्या स्टेपमध्ये युजर ॲक्शन घेतो, जसं की क्लिक करतो, फॉर्म असेल तो सबमिट करतो किंवा सिलेक्ट करतो किंवा काहीतरी टाईप करत असतो. तर हे जे ॲक्शन आहे ते ॲक्शन घेतल्यानंतर तिथे काय होतं, क्रिएट, तुमची जी पण XML HTTP रिक्वेस्ट असेल तो ऑब्जेक्ट तिथे क्रिएट होतो. क्रिएट झाल्यानंतर तो सर्व्हरला सेंड करतो. तिसऱ्या स्टेपमध्ये सेंड रिक्वेस्ट, म्हणजेच काय की तो जो ऑब्जेक्ट आहे तो सर्व्हरला तिथे रिक्वेस्ट पाठवणार. आता ती जाणार आपल्या सर्व्हर साईडकडे. त्याच्यामध्ये चौथ्या स्टेपवर येणार सर्व्हर प्रोसेस करणार, सर्व्हलेटमध्ये रन करणार त्या रिक्वेस्टला आणि रिस्पॉन्स भेटणार आपल्याला 5व्या स्टेपमध्ये.
सेंड रिस्पॉन्स, तर तो रिस्पॉन्स आपण पाठवणार परत ब्राउझर साईटकडे. तर HTTP रिस्पॉन्स आपण तिथे देतो, त्याच्यामध्ये आपण XML किंवा JSON डेटाचा यूज करतो. तर स्टेप नंबर 6मध्ये तिथे आपल्याला फक्त अपडेट दिसतं, पूर्ण रिलोड न होता पेज, ओनली पार्ट अपडेट. जितका पण पार्ट आपल्याला रिक्वायर्ड असेल तितकाच पार्ट तिथे अपडेट होत असतो. तर अशा प्रकारे अजाक्सचं वर्किंग होतं. तर याला तुम्ही वर्किंग जर तुम्हाला विचारलं गेलं तर यालाच तुम्हाला या डायग्राम ड्रॉ करून तिथे थोडंसं एक्सप्लेनेशन द्यायचं आहे प्रत्येक पार्टचं. तर अशा प्रकारे सेकंड पार्ट पण आपण इथे कव्हर केला आहे पूर्ण. त्याच्यामध्ये आपण XML बघितलं, DTD बघितलं आणि अजाक्सचा कन्सेप्ट बघितला. तर अशा प्रकारे युनिट नंबर 3 आपलं पूर्ण कंप्लीट झालं आहे. हे थोडंसं लेंदी युनिट होतं म्हणून आपण याला 2 पार्टमध्ये डिवाईड केलेलं होतं. तर अशा प्रकारे आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण 4, 5, 6 असे पूर्ण युनिट कव्हर करूयात. तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जर नवीन असाल तुम्ही. त्यानंतर या PPT जर तुम्हाला पाहिजेत असेल आणि DSBDचे व्हिडिओ पण आपल्या चॅनलवरती आहेत पूर्ण युनिट 3 पासून तर युनिट 6 पर्यंत. त्यानंतर स्ट्रॅटेजी पण आहे प्रत्येक विषयाची, ती पण तुम्ही बघू शकता की काय काय युनिट वाईज तुम्हाला कोणकोणते टॉपिक इम्पॉर्टंट आहे, कोणकोणते टॉपिक सगळ्यात आधी कव्हर करायला पाहिजे हे पण तुम्हाला मी सांगितलेलं आहे. तर सगळं तुम्ही तिथे चेक करू शकता प्लेलिस्ट वाईज. आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपची जी लिंक असेल ती तुम्ही तिथे जाऊन तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता. तिथे तुम्हाला PPT अपडेट वगैरे सगळं इन्फॉर्मेशन भेटेल. तर धन्यवाद मित्रांनो.